नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. गृहनिर्माण संस्थांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व सदस्यांचे प्रबोधन करावे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन. उजनीत दुबार पंपिंगसाठी सोलापूर महानगरपालिकेने सुरू केली तयारी. मक्तेदार नेमण्याला उपसमिती बैठकीत दिली मंजुरी. दुबार पंपिंगसाठी पालिका काढणार लवकरच निविदा. महापालिकेच्या मिळकत कर पथकाने शनिवारी केली सुमारे 20 लाखांची वसुली. शहरातील विविध 10 नळ कनेक्शन तोडून केले सील. आणि आमदार समर्थक आणि माजी महापौर समर्थक एकमेकात भिडले. श्रेय वादावरून जुनाविडी घरकुल परिसरात घडली घटना. एका युवकासह महिला जखमी. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. सोलापूर शहरातील रेनगर गृहनिर्माण संस्थेबरोबरच अन्य गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या सदस्यांचे 100% मतदान झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सोलापूर जिल्ह्यात जवळपास 61% मतदान झाले होते, परंतु ही मतदानाची टक्केवारी देशाच्या सरासरीपेक्षाही कमी असल्याने या लोकसभा निवडणुकीत 70% पेक्षा अधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मागील निवडणुकीत सोलापूर शहरात मतदानाची टक्केवारी जवळपास 53% इतकीच होती. तरी सोलापूर शहरातील रेनगर गृहनिर्माण संस्थेबरोबरच अन्य गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या सदस्यांचे 100% मतदान झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वीप कार्यक्रमांतर्गत रेनगर गृहनिर्माण संस्था मतदान टक्केवारी वाढ करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, निवडणूक तहसीलदार अर्चना निकम, नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ, प्रवीण घम, रेनगर हाऊसिंग सोसायटीचे प्रवर्तक नरसय्या आडम, चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, नरसिंग मेत्रे, सुनंदा बल्ला यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी याबाबत बोलताना सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात, विशेषतः सोलापूर शहरात मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीत खूपच कमी होती. सोलापूर शहरातील सर्व गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांचे मतदान होण्यासाठी संबंधित संस्थेच्या चेअरमन व सचिव आणि प्रत्येक सदस्यांचे मतदान कार्ड आहेत का याची तपासणी करावी. नसतील त्या सदस्यांचे फॉर्म नंबर 6 भरून घेऊन मतदान कार्ड काढावे. तसेच नव मतदार व अन्य सर्व मतदारांनी 100% मतदान करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या वतीने सर्व सदस्यांना आवाहन करावे. त्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना त्यांच्या स्तरावर करून लोकशाहीच्या प्रक्रियेत सर्व मतदारांचा सहभाग वाढवण्याच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन केले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85% पेक्षा जास्त वय असलेले व दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे. त्यासाठी BLO मार्फत फॉर्म नंबर 12D 85 पेक्षा जास्त वय असलेले व दिव्यांग मतदारांना देण्यात येणार असून त्यांच्याकडून घरून मतदान करणार की मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार हा पर्याय भरून घेतला जाणार आहे. दोन्हीपैकी एक पर्याय दिल्यानंतर त्याच पर्यायानुसार मतदान करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. परंतु ज्या वयस्कर मतदारांना चालता येत नाही त्या मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे व इतर तरुण मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही केले. प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी मतदान जागृतीबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील रेल्वे मार्ग आणि महामार्ग भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्या लोकांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 0217 2 73 10 00 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करावी. प्रशासनाकडून संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग भूसंपादन, संत तुकाराम पालखी महामार्ग, सुरत चेन्नई महामार्ग, अन्य प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू आहे. या सर्व भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देतो असे काही लोकांकडून शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली जात आहे किंवा वाढीव मोबदल्याचे
आमिष दाखवले जात आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग, सुरत चेन्नई महामार्ग भूसंपादन प्रक्रियेत शासकीय नियमाप्रमाणे जो मोबदला देय आहे तोच मोबदला मिळणार आहे. तरी शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग, सुरत चेन्नई महामार्ग व अन्य प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रियेच्या अनुषंगाने काही लोकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झालेली आहे. भूसंपादन कायदा 2013 नुसार वाढीव मोबदला देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गासाठी भूसंपादित करण्यात येत आहेत त्यांना भूसंपादन कायद्यातील तरतुदीप्रमाणे मोबदला खात्रीशीरपणे मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रियेतील शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला देतो म्हणून सांगणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये व स्वतःची फसवणूक करून घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले. तसेच काही लोक शेतकऱ्यांना भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला मिळणार असला तरी कमी मोबदला मिळणार असून आपण जास्तीचा मोबदला मिळवून देतो असे सांगत आहेत. तरी कायद्याप्रमाणे जेवढा मोबदला मिळणार आहे तेवढा मोबदला शेतकऱ्यांना खात्रीशीरपणे मिळणार याची नोंद घ्यावी. जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या संबंधित लोकांविषयी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील 0217 273 1000 या क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यावर तात्काळ संबंधित फसवणूक करणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी निर्देशित केले आहे. महापालिकेच्या मिळकत कर पथकाच्या वतीने शनिवारी दिवसअखेरपर्यंत 20,36,000 इतकी रक्कम वसूल करत 10 नळ कनेक्शन बंद करण्यात आले. महापालिका मिळकत कर विभागाच्या विविध पथकांकडून शहरातील 5 पेठेतील तानाबाना शोरूम सील करत 10 नळ कट केले. तर सुमारे 20,36,000 रुपये विविध पथकांकडून कर वसुली करण्यात आली. पथक क्रमांक 1 वसुली 3.5 लाख रुपये व 5 पेठेतील तानाबाना शोरूम सील. त्याचप्रमाणे पथक क्रमांक 2 वसुली 2,05,600 रुपये, 2 नळ बंद. पथक क्रमांक 3 वसुली 2,27,118. पथक क्रमांक 4 वसुली 1,25,000 व 2 नळ कट केले. पथक क्रमांक 5 वसुली 61,000 रुपये. पथक क्रमांक 6 वसुली 3,13,956 रुपये, 2 मिळकतीचे नळ कट केले. पथक क्रमांक 7 वसुली 3,79,176 रुपये. पथक क्रमांक 8 वसुली 80,846 आणि 3 मिळकतींचा पाणी पुरवठा बंद. पथक क्रमांक 9 वसुली 1.5 लाख आणि 1 नळ कट असे एकूण शनिवारी दिवसभरात भरणार रक्कम रुपये 20,36,534 रुपये वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदरची कारवाई महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील आणि नळबंद कारवाई मोहीम राबवण्यात आली. महापालिका मिळकत कर विभागाच्या विविध पथकांकडून शहरातील 1 कारखाना तर 1 गाळा सील करण्यात आला आणि विविध मिळकतींवरील 15 नळ तोडण्यात आले. दिवसभरात 14,73,123 रुपये विविध पथकांकडून कर वसुली करण्यात आली. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील नळबंद कारवाई मोहीम सुरू आहे. दरम्यान 8व्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांची कारवाई केली. यामध्ये सोलापूर शहरातील 1 कारखाना आणि 1 गाळा सील करण्यात आला. दरम्यान वसुली पथक निहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळबंद कारवाई याप्रमाणे: पथक क्रमांक 1 वसुली 1,34,330 रुपये, 2 नळ बंद. पथक क्रमांक 2 2 नळ बंद. पथक क्रमांक 3 वसुली 96,000 रुपये, 3 नळ बंद. पथक क्रमांक 4 वसुली 0. पथक क्रमांक 5 वसुली 10,759. पथक क्रमांक 6 वसुली 7,07,967 आणि 1 गाळा सील. पथक क्रमांक 8 वसुली 4,50,000 रुपये, 2 नळ बंद व बंडा कारखाना सील. पथक क्रमांक 9 वसुली 74,067 रुपये, 6 नळ बंद. असे पथकाकडून दिवसभरात 14,73,123 रुपये विविध पथकांकडून कर वसुली करण्यात आली. तर 15 मिळकतींवरील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे. महापालिकेने दुबार पंपिंगसाठी तयारी सुरू केली असून पंपिंगसाठी लागणारे सर्व साहित्य महानगरपालिकेकडे आहे.
सदरची प्रक्रिया कार्यान्वित करण्यासाठी मक्तेदार नेमण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. उजनी धरणाने तळ गाठताच महापालिकेने दुबार पंपिंगसाठी तयारी सुरू केली आहे. दुबार पंपिंगसाठीचे सर्व साहित्य महापालिकेकडे आहे. ती कार्यान्वित करण्यासाठी मक्तेदार नेमला जातो. त्या विषयाला पालिका उपसमितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दुबार पंपिंगसाठी लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर मक्तेदार निश्चित करून कायदेशीर देण्यात येणार आहे. दुबार पंपिंगसाठी 10 अश्वशक्तीचे 30 तर 30 चे 4 पंप आहेत. धरणातील पाण्याची पातळी -25 वर येताच दुबार पंपिंगला सुरुवात होईल असे सांगण्यात आले. दरम्यान रूपाभवानी जलशुद्धीकरण केंद्रात सध्या 250 आणि 125 अश्वशक्तीचे प्रत्येकी 2 पंप आहेत. हे पंप जुने झाले आहेत. आगामी गरज लक्षात घेऊन 240 अश्वशक्तीचे 4 पंप घेतले आहेत. तांत्रिक साहित्य खरेदीसाठी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे हे बंगळूरला गेले आहेत. 3 ते 4 महिन्यात हे नवीन पंप बसवले जाणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही या दृष्टीने सोलापूर ग्रामीण पोलीस दलासह अन्य जिल्ह्यातही स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही या दृष्टीने सोलापूर ग्रामीण पोलीस दलासह अन्य जिल्ह्यातही स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. 2हून अधिक गुन्हे असणारे पोलिसांच्या रडारवर असून निवडणुकीच्या कालावधीत रोख रक्कम शोधण्यासाठी नाकाबंदी करून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. निवडणूक काळात होणारे असे प्रकार रोखण्यासाठी स्पेशल स्क्वॉड नियुक्त केले आहे. कोणीही यातून सुटणार नाही असा प्लॅन आखला आहे. जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठका होतील. गुन्हेगारी कारवायांना थारा दिला जाणार नाही अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व सलोख्याचे वातावरण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यात विशेष पोलीस महानिरीक्षकांनी भेट देऊन आढावा घेतला, समस्या जाणून घेतल्या. त्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. बूथनिहाय स्थिती, जिल्ह्यातील संवेदनशील गावे, त्या दृष्टीने चर्चेतून आलेल्या मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा करून आराखडा तयार झालेला आहे. या काळात होणारे अवैध प्रकार रोखण्याच्या सूचनाही सर्व स्तरावर देण्यात आल्या आहेत. जिल्हा स्तरावरील मुद्दे प्रश्नांसंबंधी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकी होणाऱ्या चर्चेतून शांतता सुव्यवस्थेसाठी जे जे आवश्यक असेल त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार संबंधितांना दिल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात अनेकांकडे रीतसर परवाना असलेली शस्त्रे आहेत. यामध्ये 70% शेतीविषयक संरक्षणासाठीचे आहेत. ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक शस्त्रांचा परवाना ती नियमावली पाहून जप्त केली जातील. यावर अभ्यास होऊन आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. निवडणुकीच्या कालावधीत पोलीस रेकॉर्डवर 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांची यादी पोलिसांकडे तयार आहे. त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. लाल बावटा बांधकाम कामगार युनियनकडून बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तूंच्या संचाचे वितरण करण्यात आले. अत्यंत धोकादायक अशा बांधकाम उद्योगात पोटाची खळगी भरण्यासाठी बांधकाम कामगार ऊन वारा पावसाची तमा न बाळगता स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. अशा कामगारांना कोणतीच सामाजिक सुरक्षा आणि कामगार कायद्याचे संरक्षण नव्हते. अशातच कोल्हापूर येथे बांधकाम करताना एका कामगाराचा दुर्दैवी अपघात झाला. त्यांना उपचारासाठी मुंबईत दाखल केले. उपचारादरम्यान मृत्यू झाला. याची माहिती घेऊन विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पडले. बांधकाम धारकांकडून 1% सेस घेऊन त्या सेसमधून बांधकाम कामगारांना लाभ देण्याची तरतूद करायला लावली. त्यामुळे आज महाराष्ट्रातील सबंध कामगारांना लाभ मिळत आहे. कल्याणकारी मंडळ योजनांच्या अंमलबजावणीबाबत सरकार उदासीन असून येत्या काळात कामगार विरोधी धोरणे राबवणाऱ्या सरकारचा पराभव करा आणि जनतेच्या हिताची धोरणे राबवणाऱ्या सरकारचा सत्तेत आणा, असे आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केले. शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लाल बावटा बांधकाम कामगार युनियनच्या वतीने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मार्फत प्रत्येक नोंदीत कामगारांना 17 प्रकारच्या 30 नगांचे गृहोपयोगी वस्तूंचा संच देण्यात येतो. त्या संचाचे वितरण कार्यक्रम माकपच्या माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनीताई आडम यांच्या अध्यक्षतेखाली मोदी येथील मसिहा चौक येथे पार पडला. यावेळी अध्यक्ष भाषणात कामिनी आडम म्हणाल्या, आता कोणत्याच क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. अशा शब्दात त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर शंकर मेत्रे, अब्राहम कुमार, अमित मंचाले, मरेप्पा फंदिलोलू, डॉक्टर नोवेल अनमोल, ॲडव्होकेट अनिल वासम,
डेव्हिड मंचले, बेंजामिन बळगेरी, प्राध्यापक देवपुत्र कुरकल्ली, येसुदास भंडारे, इमॅन्युअल भंडारे, हेबेल जगले, याकोब जगले, मार्क जगले, मोजेस तिप्पलदिनी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अब्राहम कुमार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय भंडारी, सिमोन पोगुल, टोनी जगले, नाथन बुर्ले, सुनील काडे, सुरेश फरड, पिंटू भंडारी, जेम्स तिप्पलदिनी यांनी परिश्रम घेतले. कोल्हापूरमध्ये घटना घडली. काम करणारा आपला बांधकाम कामगार त्या सळईवर पडला. ते सळे कापले, हॉस्पिटल मधून घेऊन आले. कोल्हापूरच्या तज्ञ डॉक्टरांनी सांगितलं, या पेशंटला तुम्ही मुंबईला हलवा. मुंबईला आणल्यानंतर तिथले काही लोक मला भेटले. मग ताबडतोब मी आमदार असल्यामुळं मुख्यमंत्र्याशी बोलून त्या कामगाराचं ऑपरेशन करायला लावलं. आणि त्याच दिवशी विधानसभेमध्ये मी सरकारला विचारलं, केंद्र सरकारने 1997 ला बांधकाम कामगाराकरता कल्याण मंडळ स्थापन केलेलं आहे, तर महाराष्ट्रात का नाही? श्रेयवादावरून जुनावेडी घरकुल परिसरात आमदार समर्थक आणि माजी महापौर समर्थक एकमेकात भिडले असून यामध्ये भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिरापासून ते राज इंग्लिश मीडियम स्कूल पर्यंतच्या रस्ता डांबरीकरण करण्याच्या उद्घाटनावरून शरद पवार गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील नेते, माजी महापौर महेश कोठे समर्थक आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक आणि भागातील भाजपचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात श्रेयवादावरून हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख, महेश कोठे व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षाचे समर्थक बराच वेळ MIDC पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. दरम्यान हाणामारीत सतीश कल्लाप्पा भरमशेट्टी व लक्ष्मी सतीश भरमशेट्टी राहणार सर्वदेनगर, मुळेगाव रोड, सोलापूर असे दोघे जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान माध्यमांशी बोलताना सतीश भरमशेट्टी यांनी अधिक माहिती देताना कोठे यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी विनाकारण केलेल्या कामाचे श्रेय घेणे चुकीचे असून यात श्रेयवादाच्या पार्श्वभूमीवर घटना घडली असून या प्रकरणी कोठे यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली. तर दुसरीकडे माजी महापौर महेश कोठे म्हणाले, मी आता उत्तरमधून निवडणूक लढवणार असल्याचे समजताच भाजपला पोटदुखी सुरू झाली आहे. आमचा कोणताही विकास कामांना विरोध नाही, पण आजपर्यंत भाजपचे 5 खासदार आले. स्वतः विजयकुमार देशमुख हे 20 वर्षांपासून आमदार आहेत. त्यांनी किती निधी विडी घरकुल भागात दिला? आत्ताच त्यांना विडी घरकुल कसे काय दिसले? जाणीवपूर्वक विविध घरकुल भागातील नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते आज रोडचं उद्घाटन होतं ना, आमदार साहेब येऊन पूजा वगैरे करून उद्घाटन करून गेले. तर मग ह्यांनी घरला आले तर पुन्हा तिथं काय केले, महेश कोटेचे कार्यकर्ते महेश कोटेनी माईक लावून वगैरे सगळ्यांना सांगतायत की आम्ही रोड करतोय असं तसं. हे ह्यांना कळालं. त्यांनी घरनं आले ताबडतोब. आल्यावर त्यांना शिवीगाळ वगैरे करायला लागला, तू खोटं का बोलतो असं तसं. ह्यांनी काय म्हणले, जर तू शिवी हे करतो खरं आहेस तर तू बोर्ड लावायचा होतास, असं का सभा घेतोयस म्हणून ह्यांनी सांगितलं. ह्यांनी सांगितल्यावर ह्यांच्या अंगावर गेले तर मला माहिती कळाली लगेच. तर मी पण आले ताबडतोब महागावे की त्यांनी अंगावर कागद चाललेत म्हणून. घाबरले आले मी ह्यांच्या गाडीवर. तर ते काय झालं, ह्यांना मारताना मी मध्ये गेले म्हणून मला पण हात मारामारी केले, वडावडी करून माझ्या गळ्यातलं गेलं, अंगठी कुठं पडली काय माहित नाही, छातीला लागले आणि हात असं पूर्ण मारले. तर एका बाईला पण मारतात का बरं? त्यांना काहीतरी झालं असतं तर मग कोण आलं असतं आमच्याकडे? मारण कधी झालं? महान 11 साडे11च्या कुठं झाले? बीडी घरकुल भागामध्ये आजपर्यंत मी 30 वर्ष झालं नगरसेवक आहे. कुठली साधी भांडण त्या ठिकाणी झालेली नाही आहे किंवा कुठल्याही भांडणाला प्रोत्साहन आम्ही दिलेलं नाही आहे. आता मी शहर उत्तरला उभारणार आहे म्हणल्यानंतर
काही लोक तिथं कारण नसताना लोकांमध्ये डिस्टर्ब करून बीडी घरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम करतायत, जे 30 वर्षात घडलेलं नाही आहे. आणि हे वातावरण करत असताना आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी आज सत्ता आहे, किती 50-100 कोटीची कामं आणावेत, आमचा काही विरोध नाही. ते कामं करावेत लोकांना हे केल्यासारखं. आजपर्यंत उलट आमचं दुर्दैव आहे की एवढे खासदार झाले, जय सिद्धेश्वर असतील, शरद बनसोडे साहेब असतील, किंवा त्याच्या आधी बापू असतील, सुभाष बापू देशमुख असतील, प्रतापसिंग मोहिते पाटील असतील, लल्ला साहेब असतील, ह्या लोकांनी 1 रुपयाचा सुद्धा निधी त्या ठिकाणी दिला नाही. विजय देशमुख सुद्धा 20 वर्ष झालं आज तिथले आमदार आहेत, 5 वर्ष पालकमंत्री होते. त्यांनी फक्त मी इथं उभारणार आहे त्यावेळेसपासून बीडी घरकुलला लक्ष घातलंय आणि निधी द्यायचा चालू आहे, पण तो निधी अजूनपर्यंत तिथं काही खर्च झालेला नाहीये. सोलापूर शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची प्रक्रिया जोरात सुरू असून 7 रस्ता परिसरात वाहनधारकांवर कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे. सोलापूर शहरामध्ये विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी बसवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे दिसून आले. शहरातील 7 रस्ता या प्रमुख चौकामध्ये यापूर्वी कॅमेरा बसवण्यात आला आहे. त्यानंतर आता 7 रस्ता इथल्या सर्कलमध्ये तसेच माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर कॅमेरे बसवण्यात आले असून याद्वारे वाहनधारकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे. दरम्यान वाहनधारकांनी वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सराईत गुन्हेगार गणेश माशाळकर याला 2 वर्षाकरिता सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत व इतर पोलीस ठाणे हद्दीत तसेच सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार गणेश कल्लप्पा माशाळकर वय 24 राहणार लिमयेवाडी साई मंदिराजवळ रामवाडी सोलापूर हा सदर परिसरात गुंडगिरी करणे, शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून दहशत निर्माण करणे, परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहोचवणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 57(1) अ प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते. त्याच दिनांक 7 मार्च 2024 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार करण्यात आले आहे. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन शहाजी पवार, दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील, पोलीस शिपाई मुकेश गायकवाड, रमेश कोरसेगाव यांनी केली आहे. जागतिक महिला दिनी सुट्टी असतानाही कार्यरत महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा युनियनच्या वतीने सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असताना कामाची निकड, आचारसंहिता व वर्षाअखेर याचे भान ठेवून शासनाच्या सेवेची निकड लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत सर्व महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान युनियनच्या वतीने फेटा बांधून रोप देऊन जिल्हा कार्यक्रमाधिकारी महिला बालकल्याण प्रसाद मिरकले यांच्या हस्ते प्रथमतः मीनाक्षी वाकडे मुख्य लेखा व वित्ताधिकारी यांचा व उपस्थित महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षणाधिकारी प्राथमिक शेख कादर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रसाद मिरकले यांनी जागतिक महिला समृद्धी धोरण स्वीकारणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील 4थे राज्य असून महिलांच्या कल्याणासाठी काम करत आहे, त्याची प्रचिती आज सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये येत आहे असे प्रतिपादन केले. आज जागतिक महिला दिन 8 मार्च या निमित्तानं विश्वभरात हा जागतिक महिला दिन साजरा होत आहे. त्यानिमित्तानं सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आज एक महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये होत आहे. महाराष्ट्रातील जे 4थे महिला धोरण आहे ते 4थं राज्य महिला धोरण आज प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने जे स्त्री पुरुष समानता असेल किंवा महिलांना जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी करून एक आपला मानवी विकास निर्देशांक वाढवण्याच्या दृष्टीनं जी प्रगती तत्परता सुरू आहे ती निश्चितच बळ देणारी आहे. पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मीनाक्षी वाकडे यांनी
महिला सर्वप्रथम कर्तव्याला प्राधान्य देतात, त्यामुळे आज युनियनच्या वतीने सन्मान करण्यात आला. हे निश्चित आमच्यासाठी कौतुकास्पद आहे, अशा भावना व्यक्त केल्या. कादर शेख यांनी महिलांचा केवळ आजच्या दिवशी सन्मान न करता सातत्याने महिलांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांची प्रमुख उपस्थिती होती. रेणुका प्रथम शेट्टी, सुनीता भुसारे, रजनी केकडे, श्रीमती पोरेड्डी, महामुरे, अर्चना निराळी, स्वाती गायकवाड, अंजली पेटकर आदी 11 महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष तजमुल मुतौली यांनी केले. सूत्रसंचालन डॉक्टर SP माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोहित घुगे यांनी केले. याप्रसंगी C कविटकर, BC वाले, चेतन वाघमारे, भूषण काळे, दीपक सोनवणे, देवीदास मेत्रे, संतोष ठाकूर, शशी ढेकळे, संदीप खरबस, विलास मसलकर, दत्तात्रय घोडके, श्रीशैल देशमुख, राजीव गाडेकर, राकेश सोडी, संतोष शिंदे, अधटराव आदी उपस्थित होते. आज जागतिक महिला दिन असल्यामुळे सर्व महिला भगिनींना एक वेगळ्या प्रकारे अनौपचारिकपणे आणि आपल्या आदराने प्रेमाने सन्मानित करण्याचा हा जो उपक्रम आकस्मिकपणे घेतला, त्याबद्दल निश्चितपणानं संघटनाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करणं आवश्यक आहे. आज महाशिवरात्रीची सुट्टी असल्यामुळे सर्वजण आपल्या सुट्टीच्या कामामध्ये असताना सुद्धा आमच्या काही महिला भगिनी या ठिकाणी आमच्या कॅफू मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकारी, आमच्या कार्यालयातल्या पण महिला सहकारी या सुट्टीचा आनंद न घेता आपल्या कर्तव्यावर यावेळी उपस्थित होत्या. आणि अशा कर्तव्यामध्ये रममाण झालेल्या महिला भगिनींना महिला दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्याचा आजचा जो उपक्रम आहे तो निश्चितपणे कौतुकास्पद आहे. या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं केवळ आजच्या दिवसापुरता आपण महिलांचा सन्मान न करता वर्षाचे 365 दिवस प्रत्येक दिवशी सर्व महिला भगिनींचा सन्मान करूया आणि त्यांच्या कर्तव्याला संधी आणि अशा सन्मानित करण्याच्या संधी शोधूया, अशा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. अक्कलकोट तालुक्यातील चपळगावकरांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची जागतिक महिला दिनी बग्गीतून मिरवणूक काढून अनोखा नागरी सन्मान करण्यात आला. रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिलांची शिस्तबद्ध रांग, प्रत्येकीच्या हातात रंगीबेरंगी फुले, पारंपरिक वाद्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतिषबाजी आणि मिरवणुकीत सहभागी प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचा आनंद, अशा प्रसन्न वातावरणात जागतिक महिला दिनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची बग्गीतून मिरवणूक व JCBतून मुक्त फुलांची उधळण करत चपळगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी नागरी सन्मान केला. जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीच्या निमित्त चपळगाव तालुका अक्कलकोट येथील ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा भंडार कवठे या होत्या. यावेळी सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनंदा राजेगावकर, प्राध्यापिका डॉक्टर शीला स्वामी, रिणाती संस्थेच्या सचिवा रोहिणी पाटील, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा तांपोळी, वंदना कांबळे, वर्षा सोनार, चित्रकला कांबळे, गंगाबाई वाले, डॉक्टर लता रणखांबे, शोभा गजधाने, कोंडाबाई कांबळे, विस्तार अधिकारी पंचायतचे युसुफ पठाण, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विन करजखेडे, आरोग्य विस्तार अधिकारी महेश भोरे, ग्रामसेवक सोमलिंग कणकी, परमेश्वर बिराजदार, श्रीधर नडीमेटला, डॉक्टर मनीष उमराणीकर, पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ, आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक सेविका, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी, बचत गटाचे सदस्य व चपळगाव बावकरवाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रार्थना घेण्यात आली. यावेळी महिला सक्षमीकरण याबाबत मनोगत व्यक्त करताना सुनंदा राजेगावकर, रोहिणी पाटील, शीला स्वामी यांनी प्रत्येक घरातील महिलांनी सबला बनण्याचे आवाहन केले. मी चपळगावचीच लेख समजून केलेला सन्मान खरोखरच लाख मोलाचा आहे. महिला दिनानिमित्त एखाद्या खेडेगावात नागरी सन्मान होणे मोलाचे आहे, परंतु चपळगाव वासियांनी आपल्याच गावातील मुलगी मोठ्या हुद्द्यावर गेली व तिचा नागरी सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य समजून गावातून मिरवणूक काढून माझा सन्मान केला, हे मी माझे भाग्य समजते. या सन्मानाने मी भावूक झाले, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभुलिंग अकतनाळ यांनी केले, तर आभार डॉक्टर विजयालक्ष्मी भंडारकवठे यांनी मानले. बेलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त महाआरती कार्यसम्राट आमदार सौ मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. बेलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त महाआरती कार्यसम्राट आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आली. महाआरतीचे आयोजन भाजप जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील पिंगळकर यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती लोकसभा सहसमन्वयक डॉक्टर केदार खटिंग, विधानसभा प्रभारी संजय शेळके, जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, मोहन कुलकर्णी, मधुकर गव्हाणे, संजय रिजवानी, कमल किशोरजी,
अगरवाल, बाळासाहेब जाधव, सुप्रिया कुलकर्णी, पूनम शर्मा, अशोक सेलगावकर, रोहित जगदाळे, भालचंद्र गोरे, शिवाजी शेळके, आकाश लोहट पाटील, राहुल कणकणरे, शुभम मुंदडा, राहुल मकासरे, निलेश चौधरी, हनुमान जोशी, नरेंद्र कुलकर्णी, नितीन जाधव, विशाल जोशी, माधव रायमाले, पारस काठोळे, अनंत जोशी, योगेश जोशी, पालमकर, महेश महाजन, संतोष पाठक, संदीप साळापुरीकर, कृष्णा कुलकर्णी, कैलास टेहरे, प्रतीक देशपांडे, मयूर पाठक, शार्दूल कौंडिन्य, सुहास शिंदे, मधुकर देशमुख आदी मान्यवरांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पैठण तालुक्यातील बिडकीन येथील दुर्गा प्रायमरी इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज बिडकीन येथे दिनांक 7 मार्च रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. पैठण तालुक्यातील बिडकीन येथील दुर्गा प्रायमरी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बिडकीन येथे 7 मार्च रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विलास भुमरे, माजी सभापती जिल्हा परिषद, वकील विक्रम उंद्रे, मुंबई हायकोर्ट संभाजीनगर हे उपस्थित होते. तसेच सरपंच अशोक धर्मे आणि मान्यवरांच्या हस्ते भारत माता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात जल्लोषात करण्यात आली. यावेळी बिडकीन, निलसगाव ग्रामपंचायत, आजी माजी सरपंच व सदस्य तसेच पत्रकार यांची उपस्थिती होती. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या गाण्यांवर नृत्य सादर केली. यामध्ये विशेषतः शिवाजी महाराज, गोरा कुंभार, झाशीची राणी लक्ष्मीबाई, शेतकरी, भक्तिगीत व नाट्य सादर करण्यात आली. यांच्यावरील गीतांनी विशेष प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी विलास भुमरे, ॲडव्होकेट विक्रम उंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना आणि शाळेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे संस्थापक ओमप्रकाश जयस्वाल, सचिव राजेंद्र जयस्वाल यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बिडकीन, बालानगर, निलसगाव, लोहगाव येथील सर्व शिक्षक वृंदांनी अथक परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाप्रसंगी विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गुरुवार 6 मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोताचीवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गुरुवार 6 मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोताचीवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन युवा स्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कवरे व आपसिंग केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मोहिनीताई क्षीरसागर, बिजनवाडी शाळेचे मुख्याध्यापक विकास पारधे, दिलीप गायकवाड, बापूराव मोरे, संतोष माडजे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, राधा क्षीरसागर, माजी अध्यक्ष पांडुरंग पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अशोक खडके यांनी केले. यावर्षी स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जवळपास 30 गाण्यांवर आपला कलाविष्कार दाखवला. यामध्ये दार उघड आई दार उघड, माय फ्रेंड गणेशा, इंडियावाले, शंकरा रे शंकरा, चंद्रा, जुबी डुबी, पावणं जेवला काय, छोटा बच्चा जान के हमको, लिंबू नीचे लिंबू, बुरुम बुरुम, तुझको मिर्ची लगी तो, चला जेजुरीला जाऊ, हम काले है तो क्या हुआ, लुंगी डान्स, माय मराठी, चिकनी चमेली, गाडी नको बंगला, नऊवारी साडी पाहिजे, ओंकार स्वरूपा, पापा मेरे पापा, आरंभ हे प्रचंड, शिवबा राजो, शिवकन्या आदी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी कला सादर केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाविष्काराला ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत बक्षिसांची मोठ्या प्रमाणात लयलूट केली. 24,500 रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीस जमा झाल्यामुळे मुख्याध्यापकांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. तसेच जमा रक्कम विद्यार्थी आणि शाळेसाठी खर्च केली जाईल असे आश्वासन मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांना दिले. वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम चांगला व दर्जेदार घेतल्याबद्दल खोताचीवाडीचे माजी सरपंच मीनाताई शिंदे व हनुमंत शिंदे यांनी शाळेचे मुख्याध्यापक अशोक खडके, शाळेतील सहशिक्षिका मनीषा क्षीरसागर यांचा गौरव केला. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षिका मनीषा क्षीरसागर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ शिंदे व सर्व सदस्य, सरपंच मोहिनी क्षीरसागर, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच साऊंड सिस्टीम, स्टेज, मंडप देणारे महादेव पवार, शाळेचे सर्व माजी विद्यार्थी, सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले. कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील सर्व महिला, युवक, प्रौढ वर्ग व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. आनंद गारमेंट वाशी येथे महिला मेळावा संपन्न झाला. वाशी येथे मुक्रम जहागीरदार सामाजिक बहुउद्देशीय संस्था व जिल्हा उद्योग केंद्र धाराशिव यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आनंद गारमेंट येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे, लतिफा काझी, आनंद रेडीमेड गारमेंटच्या अनुजा कवडे, आनंद कवडे उपस्थित होते. यावेळी 1 महिन्याचे मोफत प्रशिक्षणार्थ्यांना
अध्यक्ष अनुजा कवडे व प्रमुख पाहुणे रामभाऊ लगाडे, संस्थेच्या लतिफा जागीरदार यांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सर्वांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी अनुजा मॅडम या होत्या. त्यानंतर जागतिक महिला दिनाचे महत्त्व, महिलांचे कर्तव्य व समाजातील रूढी परंपरा यावर रामभाऊ लगाडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर लतिफा जागीरदार यांनी महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करावा व आपला उदरनिर्वाह करावा, स्वतःच्या पायावर उभारावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हासिल शेख यांनी केले. यावेळी 30 ते 35 महिला उपस्थित होत्या. यावेळी शफीफा शेख, वसीम तांबोळी, सना शेख, अश्विनी शिंदे, अफसरताई, रचिता मोराळे यांनी आभार मानले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूरच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे शनिवार दिनांक 9 मार्च रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूरच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे शनिवार दिनांक 9 मार्च रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. चिंतामण परांजपे दृष्टिदान प्रकल्पांतर्गत विवेकानंद रुग्णालय, समाज कल्याण विभाग लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर, कार्यान्वित अभिकर्ता संवेदना प्रकल्प हरंगुळ बुद्रुक व उपजिल्हा रुग्णालय निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबिर उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे संपन्न झाले. या शिबिरात 88 दिव्यांग विद्यार्थी व 12 विशेष शिक्षक, काळजीवाहक यांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूरचे स्थानिक समिती सदस्य वैजनाथ वनाळे, उपजिल्हा चिकित्सक कार्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हुगे, डॉक्टर चव्हाण, कुमारी प्रतीक्षा शिंदे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूरचे बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता बसवराज पैके, मानसोपचार तज्ञ नवाज शेख, विवेकानंद रुग्णालयाच्या गोपिका सौदागर, सुवर्णा शेटे, श्रीकांत तुरटवाड, संतोष खटोल, राजा ठाकूर, लक्ष्मण वाघमारे, दिव्यांग विद्यार्थी, विशेष शिक्षक, काळजीवाहक, पालक व मान्यवर उपस्थित होते. या तपासणी शिबिरात एकूण 6 दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. गृहनिर्माण संस्थांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व सदस्यांचे प्रबोधन करावे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन. उजनीत दुबार पंपिंगसाठी सोलापूर महानगरपालिकेने सुरू केली तयारी, मतदार नेमण्याला उपसमिती बैठकीत दिली मंजुरी, दुबार पंपिंगसाठी पालिका काढणार लवकरच निविदा. महापालिकेच्या मिळकत कर पथकाने शनिवारी केली सुमारे 20 लाखांची वसुली, शहरातील विविध 10 नळ कनेक्शन तोडून केले सील. आणि आमदार समर्थक आणि माजी महापौर समर्थक एकमेकात भिडले, श्रेय वादावरून जुनाविडी घरकुल परिसरात घडली घटना, एका युवकासह महिला जखमी. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.